नमस्कार. आपण RCT's PMM रोटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज याच्या ज्युनियर KG ॲडमिशन 2024-25च्या फॉर्म फिलिंगची प्रोसेस माहिती करत आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. तिथे आपल्याला रोटरी स्कूलचं नाव टाकायचं आहे. रोटरी स्कूलचं नाव टाकलं की समोरच पहिलीच वेबसाईट ओपन होते. वेबसाईटवरती क्लिक केलं की ॲडमिशनचं बॅनर फ्लॅश होतं. इथे ॲप्लाय नावचं बटन दिलेलं आहे. समजा असं नाही झालं तर वेबसाईटच्या टॉपला वरती ॲप्लाय नावचं सेपरेट बटन दिलेलं आहे. इथूनही तुम्ही ॲप्लाय करू शकता. इथे तुम्हाला ॲप्लाय नाव ज्युनियर KG ॲडमिशन ॲप्लायचं ना ॲप्लाय नावचं बटन इथे दिलेलं आहे. पण आपल्याला एवढं सगळं करण्याची गरज नाही. रोटरी स्कूलची वेबसाईट ओपन झाल्यावरती सरळ समोरच ॲप्लाय नावचं बटन येते. अशी वेबसाईट समोर ओपन होते. हे आपण आता ॲडमिशनच्या फॉर्म फिलिंगच्या पॅनलवरती आलेलो आहोत. इथे आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला रजिस्टर करायचं आहे. आपल्या ईमेल ID आणि आपल्या पासवर्डने आपल्याला रजिस्टर करायचं आहे. परंतु त्याही आधी इथे जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन आपल्याला व्यवस्थित वाचायचे आहेत. जसे की फॉर्म फी किती आहे, फॉर्म फी भरण्याचे पेमेंटचे मोड कसे आहेत, काय काय पद्धतीने पेमेंट करू शकतो, एज क्रायटेरिया इथे दिलेला आहे. 1/7/2019 ते 31/12/2020 हा एज क्रायटेरिया आहे. या एजमधलीच पोरं आपण या एजमधल्याच मुलांना आपण ज्युनियर KGमध्ये ॲडमिशन देऊ शकतो. एक दिवसही पुढे किंवा मागे असल्यास ॲडमिशन घेतलंच जाणार नाही, फॉर्म भरलाच जाणार नाही. त्याच्याशिवाय आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार त्याची इथे माहिती दिलेली आहे. फोटो लागेल, बर्थ सर्टिफिकेट लागेल, आधार कार्ड लागेल, नंतर पॅरेंट्सचा रेसिडेन्स प्रूफ लागेल, नंतर फिटनेस सर्टिफिकेट लागेल. हे कोणत्याही पीडियाट्रिशियनकडून फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचं आहे. साधारणपणे फिटनेस सर्टिफिकेट कसं असतं हे लोकांना प्रश्न असतात. तर फिटनेस सर्टिफिकेट हे अशा प्रकारचं असतं. आता हे मी कुठल्याही डॉक्टरचं नाव सजेस्ट नाही करत आहे. ॲडमिशनची प्रोसेस इथे दिलेली आहे. काय कशा प्रकारची ॲडमिशन असणार, रजिस्ट्रेशन करायचं आहे, मग फॉर्म भरायचं आहे, मग तुमचं जे काय असेल ते फी किती असणार आहे हा प्रश्न असतो प्रत्येकांना. तर इथे फीविषयी डिटेल दिलेले आहेत. नंतर इथे काही नोट दिलेले आहेत. हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे रजिस्टर करायचं आहे. तर आपल्या एकदा इथे रजिस्ट्रेशन करून झालं की आपण पुन्हा वेबसाईटवरती जायचं, ॲप्लाय नाववरती जायचं. मग आपण इथे जी मेल ID टाकला होता तो इथे पासवर्ड टाकला होता तो टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपण फॉर्म फिलिंगच्या प्रोसेसला सुरू करतो. या काही स्टेप दिलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 एकदम सिम्पल फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे. या काही स्टेप दिलेल्या आहेत. त्या स्टेप पूर्ण केल्या की आपला फॉर्म भरून झालेला असतो. पहिली स्टेप आहे ॲडमिशनची डिटेल. त्याच्यामध्ये आपल्याला इथे स्टँडर्ड सिलेक्ट करायचं आहे. ऑफकोर्स फक्त ज्युनियर KGचंच ॲडमिशन चालू असल्यामुळे इथे फक्त ज्युनियर KGच दिसतं आहे. तर ते सिलेक्ट करायचं आहे. फॉर्म ऑप्शन न्यूज असतं. मोस्टली आपण नवीन फॉर्म भरतो तर नवीनच करतो. समजा आपण आधी फॉर्म भरलेला असेल, अर्धवट सोडला असेल तर तो तुम्हाला इथे तुमचा फॉर्म भरलेला अर्धवट दिसतो. मग तो सिलेक्ट करून तुम्ही तो फॉर्म पुढे प्रोसेस करू शकता. पण आपण जर नवीन भरत असू तर नवीन फॉर्म ओपन करायचा. मग इथे नेक्स्ट करायचं. इथे पण नेक्स्टचं बटन दिलेलं आहे, इथेही नेक्स्टचं बटन दिलेलं आहे. कोणतंही दाबलं तरी चालतं. आता इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे, चाइल्डचा फोटो. आता मी डमी फॉर्म भरतो त्याच्यामुळे मी इथे काही डमी फोटो म्हणजे कुठलाही फोटो अपलोड करतो आहे. तर तुम्ही तसं करू नका, तुम्ही ॲक्च्युअल फोटोच अपलोड करा. मी इथे आता कोणताही फोटो अपलोड करणार आहे. मी आता स्वतःचाच फोटो इथे अपलोड करतो सुरुवातीलाच. हे डमी आहे, हे ॲक्च्युअल नाही आहे. इथे तुम्हाला ॲक्च्युअली तुमच्या मुलाचा फोटो, चाइल्डचा फोटो ज्याचा फॉर्म भरताय तुम्ही, ज्याच्यासाठी ॲडमिशन घेत आहे त्याचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स भरायचे आहेत, जे काय असतील ते सगळे. आता मी इथे सर्व डिटेल्स भरत नाही आहे, परंतु तुम्हाला इथे तुमचे सर्व डिटेल्स व्यवस्थित भरायचे आहेत. हे झालं. जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचा बर्थ डेट सिलेक्ट करायची आहे. तुमची बर्थ डेट जी ॲक्च्युअल असेल तीच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर बर्थ प्लेस सिलेक्ट करायचं आहे. स्टेट येतच. तालुका सिलेक्ट भरायचा आहे, जो काय असेल तो ॲक्च्युअल तालुका. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, कंट्री येते. आधार कार्ड नंबर, तुमच्याकडे तुमच्या चाइल्डचं आधार कार्ड नंबर जर असेल तर आधार कार्ड नंबर भरा. समजा तुम्ही आधार कार्डसाठी अप्लाय केलं असेल तर एनरोलमेंट नंबर येतो तो भरा. आणि काहीच नसेल तर ते रिकामं ठेवा. पण शक्यतो माहिती जेवढी जास्त ॲक्युरेट भराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं. इथं मदर टंग भरायची ती कंपल्सरी आहे.
जे स्टार मार्क ॲस्ट्रॅक मार्कवाले जे ऑप्शन आहेत ते सगळे मॅन्डेटरी आहेत, ते तुम्हाला कंपल्सरी भरायचेच आहेत. कास्टमध्ये तुमची जी काय कास्ट असेल ती भरा, जे काय असेल तुमचे रिलिजियस हिंदू कास्टमध्ये तुम्हाला तुमची कास्ट जी काय असेल ती लिहायची आहे. सबकास्टमध्ये काय असेल तर ते लिहा, नसेल तर ब्लँक ठेवा. ब्लड ग्रुप पण तुमचे ॲडमिशन न्यूच असणार. स्टुडंट आय डी नंबर तुमच्याकडे आत्ता नसणार तर तो तुम्हाला ब्लँकच ठेवायचा आहे. डिव्हिजनसुद्धा तुम्हाला आत्ता काही भरायचे नाही, ते तुम्ही सोडून द्या. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस भरायचा आहे तुम्हाला, जो काय असेल तो. ते आता हे मी सगळं डमी भरतो आहे. तुम्हाला इथे एरियामध्ये ईस्ट आणि वेस्ट असे दोनच ऑप्शन दिलेले आहेत, तर तुम्ही याच्यापैकीच एक सिलेक्ट करायचा आहे, जो तुमचा ॲक्च्युअल राहण्याचा ॲड्रेस असेल तो. त्याच्यानंतर तुमचा पिनकोड नंबर भरायचा आहे. मोबाईल नंबर हा कंपल्सरी आहे, तर तुम्हाला मोबाईल नंबर तिथे भरावाच लागणार आहे. व्यवस्थित भरा तुमचा मोबाईल नंबर, कारण की या मोबाईल नंबरवरती आणि तुमच्या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरतीच तुमचं सगळं पुढचं कम्युनिकेशन होणार आहे. हे झालं, ही झाली स्टुडंटची इन्फॉर्मेशन. इथे आपण चाइल्डची इन्फॉर्मेशन भरलेली आहे, ॲड्रेस आणि हे सगळं. याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे लिहून येते की चाइल्डची इन्फॉर्मेशन भरून झालेली आहे. आता आपल्याला पॅरेंट्सची इन्फॉर्मेशन भरायची आहे. पॅरेंट्सच्यामध्ये पहिले येतील फादर्सची इन्फॉर्मेशन भरण्यासाठी आधी क्लिक करावं लागेल आपल्याला. इथे ॲप्लिकेबल करावं लागेल ते. मग इथे ॲप्लिकेबल करायचं. मग फादर प्रिफिक्स काय असेल ते सगळं बाकीचं हे आधी आपण भरलेलं असतं, ते सगळं येतच. तरी पण जे काय असेल ते भरायचं आपण तिथे. त्याच्यानंतर ऑक्युपेशन जे काय असेल ते लिहा, तुमचं डेजिग्नेशन जे काय असेल ते लिहा. एम्प्लॉई डिटेल्स लिहिलेत तर चांगलंच आहे. ऑफिसचा ईमेल ॲड्रेस असेल तर लिहा. हे सगळ्या गोष्टी आपल्याला इमर्जन्सीमध्ये जेव्हा कधी कॉन्टॅक्ट करायची वेळ येते त्यावेळेस जास्त उपयोगी पडतात. आता तुम्ही तिकडे ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर भरलेलाच असतो, तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे परत भरायचा. तुमचा वेगळा असेल तर तुम्ही वेगळा भरू शकता. पॅन कार्ड नंबर तुम्ही तुमचं शेअर करू शकता आमच्यासोबत. इथलं ॲन्युअल इन्कम हे सुद्धा कंपल्सरी आहे, तर तुम्हाला इथलं ॲन्युअल इन्कम जे काय असेल ते कंपल्सरी भरायचं आहे. त्याच्यानंतर मदर्स इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला जसं फादरसाठी अप्लाय केलं तसंच मदरसाठी ॲप्लिकेबल करायचं आहे. ते तुम्हाला इथे सगळं माहिती भरायची आहे, जे काय असेल ती. क्वालिफिकेशन भरायचं आहे. ऑक्युपेशन असेल तुमचं, म्हणजे तुम्ही वर्किंग असाल तर वर्किंग लिहा, हाऊसवाईफ असेल तर हाऊसवाईफ लिहा, जे काय असेल ते. हाऊसवाईफ असेल तर हाऊसवाईफ लिहू शकता तुम्ही. डेजिग्नेशन, ऑक्युपेशन हे सगळं झालं. टेलिफोन नंबर, ईमेल ॲड्रेस. मदरचा पण आजकाल आई वडील दोघांचा ईमेल ॲड्रेस असतो, तर आईचा मदरचा ईमेल ॲड्रेस असेल तर तो पण लिहा. मदरचा फोन नंबर असेल तर तोही लिहा. जो तुमचा ॲक्च्युअल फोन नंबर असेल तो तिथे तुम्हाला लिहायचा आहे. पॅन कार्ड नंबर हे सगळे डिटेल्स. मदरचं इन्कमसुद्धा इथे मॅन्डेटरी आहे, तर तुमचे मदर जर वर्किंग असेल तर जे काही ॲक्च्युअल इन्कम असेल तो लिहा. समजा नसेल, झिरो इन्कम असेल तर झिरो लिहा, काही प्रॉब्लेम नाही. पण जे असेल ॲक्च्युअल तेच तिथे भरायचं आहे. आता पुढचा कॉलम आहे गार्डियनचा. समजा गार्डियन्स कोणी असतील, तुमचे पॅरेंट्स नसतील किंवा काही कारणामुळे चिल्ड्रन गार्डियन असतील कोणी, तर ती गार्डियनची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे भरायची आहे. समजा नसेल तर इथे नोट्स ठेवायचं आहे आणि आपल्याला हे नेक्स्ट करायचं आहे, पुढे करायचं आहे. तुम्ही इथे नेक्स्टही करू शकता, प्रिव्हियसही करू शकता, तर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पॅरेंट्स गार्डियन इन्फॉर्मेशन सबमिट झालेली आहे आपली. आता इमिजिएट सिबलिंग म्हणजे सख्खे बहीण भाऊ कोणी आपले या शाळेमध्ये ऑलरेडी शिकत असतील तर ते आपल्याला लिहायचं आहे, जे असतील ते. ही इन्फॉर्मेशन ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढील ॲडमिशनसाठी महत्त्वाच्या ठरतात. समजा कोणी नसेल तर हे सगळं तसंच ब्लँक ठेवायचं आहे आणि पुढे जायचं. त्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचं कॉलम येतात. इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे की रेडमध्ये जे दिलेलं आहे ते सगळं कंपल्सरी आहे आणि ब्ल्यूमधलं एक डॉक्युमेंट कंपल्सरी आहे. सो रेडमधले जे जसं की बर्थ सर्टिफिकेट झालं, आधार कार्ड झालं पॅरेंट्सचं, फ्रंट बॅकचं इन्फॉर्मेशन, चाइल्डची इन्फॉर्मेशन, पीडियाट्रिशियनचं सर्टिफिकेट, हे सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत आणि या ब्ल्यूमधलं एक भरायचं आहे. आपल्याकडे चाइल्डचे आधार कार्ड असेल तर आपण भरू शकतो ते. नंतर बर्थ सर्टिफिकेटमध्ये आपल्याला बर्थ सर्टिफिकेट टाकायचं आहे. त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला मॅन्डेटरी आहे, त्याच्यामुळे ते टाकायचं आहे. तुमचं डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर इथे तुमचं डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे, ते दिसतं इथे झालेलं आहे, हे झालेलं आहे.
इलेक्ट्रिक बिल असेल तर इलेक्ट्रिक बिल टाकायचं आहे, लँडलाईन बिल असेल तर लँडलाईन बिल टाकायचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड, इथं पॅरेंट्सचं आधार कार्ड टाकायचं आहे. पीडियाट्रिशियनचं सर्टिफिकेट जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं होतं ते तशा प्रकारचं पीडियाट्रिशियनचं सर्टिफिकेट घेऊन यायचं आपल्याला आणि ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. हे मेडिकल सर्टिफिकेट इथे तुम्हाला आपण जी भरलेली इन्फॉर्मेशन करेक्ट आहे याच्याविषयीची कन्सर्न द्यायचा आहे, यस करायचं आहे, तर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंटसुद्धा व्यवस्थित सबमिट झालेले आहेत. त्याच्यानंतर तुमची फायनल स्टेप राहते फॉर्म फीज भरण्याची. ₹500 फॉर्म फीज आहे जी आपण इन्स्ट्रक्शनमध्ये आधीसुद्धा वाचलेली होती. ही इन्फॉर्मेशन जी भरलेली आहे ती ओके झाली असेल तर आपण पेमेंटसाठी प्रोसेस करू शकतो. पेमेंट प्रोसेस केल्यानंतर इथे आपल्याला बरेच सारे पेमेंटचे ऑप्शन दिसतात. QR कोडच्या आपण समजा मोबाईलमधून गुगल पे करणार असू तर इथे QR कोड जनरेट करायचा. इथे QR कोड जनरेट करायचा. तुम्ही मोबाईलमधून गुगल पेमधून स्कॅन करू शकता आणि QR कोडने पैसे भरू शकता. फॉर्म फिलिंगची प्रोसेस बघताना थोडं आणखीन गोष्टींची माहिती करून घेतली पाहिजे आपण. जसं की इथे व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. तुम्हाला फॉर्म फिलिंग करताना कोणताही अडचण येत असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट तुमची अडचण या नंबरला व्हॉट्सॲप करू शकता. हा कॉलिंगचा नंबर नाही आहे, फक्त व्हॉट्सॲपचा नंबर आहे. तर या नंबरला तुम्ही तुमची अडचण व्हॉट्सॲप करू शकता. एकदा फॉर्म फिलिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला असा आपण पेमेंट केल्यानंतर आपल्याला असा RCTकडून मेल येतो शाळेकडून की तुमचं फॉर्म फिलिंग हे डमी फॉर्म आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला 10 दिसत आहेत, पण ते तुम्ही ₹500 भरलेले असतात तर तुम्हाला ते ₹500 दिसतात. असा मेल येतो फॉर्म फिलिंग तुमचं कंप्लीट झालेलं आहे म्हणून. तुम्हाला पुन्हा एकदा तिथे लॉग इन करायचं असतं. इथे पुन्हा लॉग इन करायचं, पण इथे तुम्हाला फॉर्मची प्रिंटआउटचं ऑप्शन येतं. तुम्हाला इथे तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवायची असते. तर ती PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून ते फॉर्म तुम्ही प्रिंटआउट करून ठेवायचं असतं. अशा प्रकारे KG ॲडमिशन फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे जी आपण माहिती करून घेतली.